मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याला ठाकरे बंधूंनी जोरदार विरोध केलाय आणि याच मुद्द्यावरून बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत त्यांना खुलं आव्हान दिलं। आता राज ठाकरेंनाच आव्हान दिलं म्हटल्यानंतर मनसे शांत कशी बसणार? मनसेच्या नेत्यांनी सुद्धा चौधरी यांना चांगलंच सुनावलंय। बिहार भवनावरून राजकारण सुरू झालंय मंडळी। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? मुंबई बिहार भवन बांधण्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बिहार भवनाला जोरदार विरोध केलाय। त्यावर भाजप आणि जेडीयूनं ठाकरे बंधूंना इशारा देत मुंबईत बिहार भवन नक्कीच बांधलं जाईल असं प्रत्युत्तर दिलंय। बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी आता थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलंय। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का असा सवाल करत मुंबईत बिहार भवन बांधणारच असं चौधरींनी म्हटलंय। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकत नहीं है कि रोक दे। आता बिहारच्या एखाद्या नेत्यानं थेट राज ठाकरेंनाच आव्हान दिलं म्हटल्यावर मनसे नेते शांत कसे राहतील? मनसेच्या अविनाश अभ्यंकरांनी अशोक चौधरींनाही उत्तर दिलंय। त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं असा टोला अभ्यंकर यांनी लगावलाय। त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे। मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बिहार भवन उभारण्याचा निर्णय प्रांतवाद निर्माण करण्यासाठी घेतल्याचा आरोप केला, तर भाजपच्या नवनाथ बन यांनी बिहार भवनावरून मनसेला खोचक टोला लगावलाय। मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा जर सांस्कृतिक आदान प्रदानचा जर विषय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगला हा निर्णय आपल्याला म्हणता येऊ शकला असता। मात्र तसं न करता केवळ जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, संप्रदायवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, तोडाफोडा राज्यकरणा अनुषंगानं हा घेतलेला निर्णय। याच बिहारच्या निर्णयामध्ये त्यांनी जर म्हटलं असतं की पटण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बांधणार आहोत आणि मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार आहोत, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हणतात। नाही, महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होत असेल तर त्याच्यावर कोणीही आक्षेप घेऊ नये, कारण आपलं अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, काश्मीरमध्ये आपण महाराष्ट्र सदन आहे। माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे, कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे। त्यामुळे एक हार भवन उभं करा। बिहार भवन आम्ही उभं करतोय, एक हार भवन मनसेनं उभं करावं। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी बिहारी तरुणांचं कौतुक करत मराठी तरुणांना खडे बोल सुनावलेत। तर विविध राज्यांमध्ये त्या समाजासाठी भवन बांधलं तर त्यात गैर काय असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना विचारलाय। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करता? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेती नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। त्या समाजाकरता त्या राज्यामध्ये समजा एखादा समाज भवन बांधलं, आता अमरावतीमध्ये एवढे समाज भवन बांधले, त्यामुळं समाज भवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये।
समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपने त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग, समाज भवनात शेवटी काय असतं की आपल्या आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं. मुंबईत प्रशासकीय कामकाजासाठी आणि बिहारच्या नागरिकांसाठी तब्बल 314 कोटी रुपये खर्चून 30 मजली बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एल्फिन्स्टन इस्टेटमध्ये 0.68 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. एखाद्या राज्यात दुसऱ्या राज्याचं भवन उभारण्यामागे काही हेतू असतात. त्या राज्यांच्या अधिकाऱ्यांसाठी निवास, तसंच पर्यटक, विद्यार्थी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या सोयीसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशा भवनाची निर्मिती केली जाते. ते भवन राजकीय सत्ता केंद्र नसतं, तर प्रशासकीय आणि सांस्कृतिक सुविधा केंद्र असतं. मुंबईत अनेक राज्यांची भवनं आहेत. तसंच दिल्लीत महाराष्ट्रासह अनेक राज्यांचं भवन उभारण्यात आलंय. मात्र मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांना विरोध या मुद्द्यावरून मुंबईत ठाकरे बंधूंकडून बिहार भवनाला विरोध होतोय. त्यावरून आता बिहार सरकारमधील मंत्र्यांनाच राज ठाकरेंना डिवचल्यानं मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.